वन्दामि तं वदित नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरण शरणागम संपूर्ण पानातिपाता वीरमणि शिक्षापदं समादयामि अदीन्नदाना वीरमणि शिक्षापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि शिक्षापदं समादयामि मुसावादा वीरमणि शिक्षापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वीरमणि शिक्षापदं समादयामि शरणेन सति पंचशील धम्म साधक सुरजित गत्वा त्वमादीनशील संपादित साधु 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 वनगंध गुणोपेतं एकं कुसुम संतते पूजयामि मुनीन्द्रस्स श्रीपाद सरोरे पूजेमि बुद्ध कुसुमनेन प्रियेण नीतेन लभामि मोक्षं कोपं मिलायति यथा इदं मे आयो तथा याति विनाशभावम् घनसारपदितेन दीपेन तमदंशिनां तिलोकदीपं सम्बोधं पूजयामि तमोनुदां सुगन्धिकाय वदनानन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च संग सुगतनुभवादातो लंकाय जम्बुदीपे स्थितसपुरवरे नागलोके चतुर्भे
सर्वे बुद्ध सभिंगे सकल रसदिगे केसलोगामि धातु वन्दे सर्वे विबुधा दशबलतनुजा बोधिचैत्यनमामि वन्दामि चेतियं सर्वं प्रवठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि भूतरूपं सकलं सदा यस्मूले निषिन्नो वा सवारिविजयतां पतो सवयुतं सता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजितान् अहमपि ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीशधाम सारथि सत्ता देव मनुसानं बुद्धो भगवति बुद्धयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीतास ये च बुद्धानागतां पचोपन्नादये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरणम् एतेन सजवजनं होतु मे जयमङ्गलम् सुतमङ्गेन वन्देयं पादपद्मो वरोत्तमं बुद्धयो कलितो दोषो बुद्धो कमतु तम् एकेञ्जीरतनलोके विद्यते विविधापदो रतनं बुद्धसमनाते तस्मात् सन्ति भवन्तु मे यो सन्नशिनो वरबोधिमूले मारं ससेनमान्ति विजयत्वं संवादिमागत्यनन्तयानो लोकोतं प्रणमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो सन्दिग्धिको अकालिको येऽपासिको पनायको पश्चातं यदि तपो वियुयते समयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एकधम्मातीतासं एकधम्मानागतां पचोपन्नासे धम्मा अहं वन्दामि सर्वदां नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरणम् एकेन सज्जवजनं होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देयं धम्मच्चाद्विदं वरम् धम्मे यो कलितो दोषो धम्मो कमतो धम्ममाम् एकेञ्चिरतनलोके विद्यते विविधापदो रतनं धम्मा समनाति तस्मात् सन्ति भवन्तु मे अठाण्डिको हरियपतो जनानो मूकं भवे सावजिको मगो
समाय सन्धिगरूपनितो ज्ञानिको तं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामीतिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदि तं चतारि पुरिसयुगानि अष्टपुरिसपुगलाय स भगवतो सावकसङ्गो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनोत्तरं पुण्यक्षेत्रं लोकस्वाति संगयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष संगातीतः एष संगानामतः पशुपन्नाश्री संगाम् अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं हरियं संगो मे शरणं वरणम् एतेन सज्जवजेन ऊर्ध्वे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देनं सङ्गच्छति विदोतमं सङ्गेयो खलितो दोषो सङ्गोपमदूतं एकिञ्चिरतनलोके विशते विदापदो रतनं सङ्गसमानाति तस्मात् सन्ति भवन्ति संगो विशुद्धो दक्षिणेयो सन्तीन्द्रियो सबमलपरिणो गुणैः समाधिपतो अनासोतं प्रणमामि संगम् इमाय धम्मानुधम्मपतिपतिया बुद्धं सुजेमि इमाय धम्मानुधम्मपतिपतियां इमाय धम्मानुधम्मपतिपतियां संगं सुजेमि अदायिमाय पतिपतियां जरा व्याधि मरणं मा परिमोच्यसामि इमेना पुण्यकमेन मामे बालसमागमं सतं समागमोऽन्तु यावनिर्वाणपतियां देयो वसन्तु कालेन ससम्पत्तिहेतु च हितो भवन्तु लोकस्य राजा भवतो दन्तु सकलवेदं विदुरयानं देवरूपं सुजीवा विमलचक्षुगविरगोजं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतदं सुप्रेम विरतराजं सुजननेतं विमलावसरामि 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 दिव्याप्रभरत्नधो साधो वरदानधो आद्यकुलभूषणधो विमलाजं सकलविद्यापदे ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजं पङ्कजानरवरा रत्नसौजन्य उत्तरा भगवन्तं सागरा भक्तकाजं स्वदारसङ्गरी शास्त्रदलितानकरी कपलारि रोधरूपं
मुक्तिपथ कोणता स्मृती जाणता उजाळल्या गतिका मार्ग साजा राज्यघटना गृहे शुभते भारती महामानव बोलते सज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मे भीमराजा मे भीमराजा भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वभूतानुभावेन सदा शक्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा शक्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्गानुभावेन सदा शक्ति भवन्तु ते चितं वदितं क्रियं क्षिपमेव समेजतो सर्वे पुरेन्तु जितसङ्कप्पा छन्दोपनरसोयता आयुरारोग्य साधु 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 शारीरिक धातु ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांची अस्थि धातू अशा स्तूपामध्ये आहे, अशा ठिकाणी आहे, त्या संपूर्ण अस्थि धातूला वंदन करून आज या ठिकाणी आपण सर्व बसलेले आहोत. त्या बुद्ध स्तूपाला नतमस्तक होऊन तथागत भगवान बुद्धांनी लोक कल्याणासाठी दुःखमुक्तीचा मार्ग, त्या दुःखातून मुक्त कसं व्हायचं याच्यासाठी त्यांनी अहोरात्र ध्यान साधना करून त्यांनी दिलेला सद्धम्म आणि या सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा भगवंताचा श्रावक संघ, भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ 2500 वर्षापूर्वी 2600 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी निर्माण केलेला त्या श्रावक संघाला वंदन करून तुम्हाला आम्हाला बुद्ध दाखवणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संपूर्ण क्रांतीला, संपूर्ण विचारांना अभिवादन करून उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना मंगलकामना आशीर्वाद. आजचा दिवस आपला तुमच्या आमच्यासाठी इतका महत्वाचा आहे की माझा नवीन जन्म होत आहे. बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं माझा नवीन जन्म होत आहे आणि लोकांकडून वधवून सुद्धा घेतलं की माझा नवीन जन्म होत आहे. पहिला जन्म जो माझा होता तो त्रासलेला, लोक अन्याय अत्याचार करत होते, नवीन कपडे घालायला देत नव्हते, पाणी प्यायला देत नव्हते, तुच्छ मानत होते. परंतु ह्याच्यातून इतक्या पराकाष्ठाने या महामानवाने आपल्याला सोडवले आणि बुद्ध दाखवले. अनेक धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी, सगळ्या धर्माचा अभ्यास केला की याच्यात काही तथ्य नाही, याच्यात
माणसाला माणुसकी नाही आणि माणसाची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या ठिकाणी 1956 ला त्यांनी जी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मास आलो, ते माझे काय हक्क नाही. कोणाचे हक्क नसतं जन्मात, परंतु माझे हक्क आहे की मी हिंदू म्हणून मरणार नाही, बौद्ध होऊनच मरणार. जेव्हा महामानव बोलतात तेव्हा त्यांच्या प्रतिज्ञा ते पूर्ण करत असतात. साधी प्रतिज्ञा घेत नाही की मला काही करायचं आहे, तर ती प्रतिज्ञा ते पूर्ण करतात. म्हणून या महामानवाने अशी प्रतिज्ञा केली की मी हिंदू म्हणून जन्मास आलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. आणि ही बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला त्यांनी स्वतः बौद्ध बनवून दाखवलं. मग त्यांच्या सोबत किती अनुयायी होते? 5 लाख होते का 10 लाख होते? तुमचे आमचे बापदादा गेले असतील नसतील आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याला सांगितलं असेल. आपला जर बाप गेला असेल तिथपर्यंत तर आपल्याला सांगितलं असतं, मी तिथपर्यंत गेलो होतो. आपण सर्व म्हणतो की आम्ही सुद्धा दीक्षा घेतली. काय दीक्षा घेतली? तिथपर्यंत गेलो होतो का? तर बाबासाहेबांनी दीक्षा दिली म्हणजे काय दिली? नेमकं दीक्षा काय काय एवढं वाटतं का आपल्याला? सकाळी आपण वाटलं बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हा पहिल्या प्रथम ते बुद्धाला शरण गेले, धम्माला शरण गेले आणि संघाला शरण गेले. आणि त्यांच्या दीक्षेसाठी वेदांत चंद्रमानी उपस्थित होते, संघ उपस्थित होते. कुणाच्या नेत्या पुढाऱ्याच्या हाताने बाबासाहेबांनी दीक्षा घेतली नाही, पंचशील ग्रहण केलं नाही. काही लोक म्हणतात बाबासाहेब बगर संघाला शरणच गेले नाही. मग संघाला बोलवली होती कशाला? वेदांत चंद्रमणी कशाला त्या ठिकाणी आलं होतं? ब्रह्मदेशाचे बाबासाहेब स्वतः गुडघ्यावर बसले. बाबासाहेबांच्या प्रत्येक ठिकाणी गुडघ्यावर स्वतः असा पुतळा उभे केलेला आहे. कुशीनगरला सुद्धा बघितला असेल तर त्या बाबासाहेब गुडघ्यावर बसले, वेदांत चंद्रमणीला हात जोडलं आणि विचरण पंचशीलची याचना केली की पंथेजी माझ्याकडून जर का अपराध घडला असेल तर मला क्षमा करा. हा महामानव एवढ्या डिग्र्या घेतलेल्या, पदवी घेतलेला, बलिष्ठ झालेला माणूस भगवान वेदांत चंद्रमणीच्या पुढे, विष्णू संघाच्या पुढे गुडघ्यावर बसतो की माझ्याकडून जर काय माझ्या कायेतून, वाचेतून, मनातून जे काय घटना घडली असेल तर पंथेजी मला क्षमा करा. ही क्षमा करायची पद्धत बुद्धापासून आहे. जशी ख्रिश्चन मध्ये म्हणतात ना, देवा मला माफ कर, देवा मला माफ कर, पंढरपूरला जाऊन उड्या मारतात आम्हाला माफ कर. ही प्रथा जी बुद्धापासून चालू आहे, ही तुम्ही म्हणता ना ओकास वंदा मी म्हणते द्वारकैन मैया करता सब अपराध, ही आपली सुरुवात आहे आपली बौद्ध धर्माची. की माझ्याकडून जर का अपराध झाला असेल तर मला क्षमा करा. अपराध सर्वांचाच होतो, क्षमा करा. आणि क्षमा केल्याच्या नंतर 3 वेळा बोलल्याच्या नंतर बाबासाहेबांनी परत त्रिशरणाची याचना केली की 3 शरणासह पंचशील मला द्या. बाबासाहेब म्हणले 3 शरणासह मला पंचशील द्या आणि मी ते पंचशील ग्रहण करतो, माझ्या अनुयायांना पण सांगतो. वेदांत चंद्रमणीने ती पंचशील बाबासाहेबांना दिली. जोपर्यंत पंचशील मागत नाही तोपर्यंत पंचशील बौद्ध भिक्षू सुद्धा देत नाही. कारण का देत नाही? की तुम्हाला गरज नसेल. ज्याला गरज आहे, बाबासाहेबांना गरज होती, इथपासून आपण जर सुरुवात केली की मागचं पाटणं पुढचं पाटणं मागचं सपाट असं होतं की इथपासून जर आपण जर विचार केला तर बाबासाहेबांनी जर याचना केली मग आम्ही पण याचना केली पाहिजे. आणि मग तेव्हापासून बौद्ध भिक्षू काय करतात? त्रिशरण पंचशील देऊ शकतात. कोणाला याचना सुद्धा येत नाही, ते पालीचे शब्द सुद्धा येत नाही. दारात या, दारात आम्ही आल्याच्या नंतर तुम्ही तेव्हा आम्हाला देणार असे शब्द होते. द्वारक येईना मैया कथम सभा अपराध क्षमा तुम्ही म्हणते की माझ्याकडून अपराध झाला तर मला क्षमा करा आणि मला त्रिशरण द्या. मग बाबासाहेब आंबेडकरांनी ते त्रिशरण घेतला, तिथे भाषणं झाली आणि नंतर बाबासाहेबांनी एक 22 प्रतिज्ञेचं आपल्याला
एक कंपाऊंड तयार केलेलं होतं की माझा माणूस देवा धर्मा सगळ्यामध्ये ग्रासलेला आहे. तर ह्यांच्याकडून 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सांगितलं, मी बौद्ध धर्माची दीक्षा घेतोय, तुम्हाला आवडलं ते घ्या तुम्ही, मी तुमच्या जबरदस्ती नाही करत, तुम्ही दीक्षा घ्या म्हणून. जबरदस्तीचा नाही, धर्म कोणता स्वीकारायचा आहे तो जबरदस्तीचा नाही, ज्याला वाटेल त्याचा तो स्वीकारू शकतो. तर बाबासाहेबांनी सांगितलं, पण सर्व लोक त्रासलेली होती, बाबासाहेब जे करतील ते खरंच होतं, म्हणून सगळ्यांनी ठाकवरती केली. आम्हाला बाबासाहेब बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायचीच आहे, काही हो तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू शकतो. पूर्वीची माणसं कशी होती शहाणी, आणि पूर्वीच्या माणसाने आज तक येत हा बौद्ध धर्माशी टिकवून ठेवलेला आहे पूर्वीच्या लोकांनी, जुन्या लोकांनी. मग बाबासाहेबांना सांगितलं की आम्हाला सर्वांना तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू शकतो, परंतु आम्हाला आता बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे. बाबासाहेब उभे राहिले आणि माईक मध्ये बाबासाहेब भावी प्रतिज्ञा बोलायला लागले आणि लोकांकडून वटवून घेतले. लोकांकडून आजच्या दिवसाला विजयादशमी या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांकडून त्या प्रतिज्ञा वटवून घेतल्या. लोकांनी बाबासाहेबांचं ऐकलं. आता कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. बाबासाहेबांचं ऐकलं, सर्वांनी आपलं आपलं देव घेतलं आणि नदीत नेऊन डुबवलं. देवाची पर्वा केली नाही, नदीत नेऊन डुबवलं की आम्हाला काय होईल, कारण आमच्यासाठी बाबासाहेबच देव आहेत. बाकीच्या देवांचं दगडा धोंडाचं काय फायदा आहे. ते लपवून ठेवा, कुठं रूम मध्ये ठेवा, किचन मध्ये ठेवा, त्याची पूजा करा, त्याला पिंजर लावा, त्याला हळद लावा, आहे का ना. हे लपवण्यापेक्षा त्यांनी काय केलं, जुन्या लोकांनी उचललं नदीमधून टाकून दिलं की आता हे आम्हाला नको. त्यांनी आमचं काहीच भलं केलं नाही. या दगडाने काय आमचं भलं केलेलं आहे, काहीच नाही भलं केलं. हे फक्त आम्ही देव म्हणून पूजला, पण आम्हाला जर पूजा करायची आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे देव होते. सर्वांनी ते देव टाकलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर त्यावेळी 14 तारीख होती, हा विजयादशमीचा दिवस आपण साजरा करतो सम्राट अशोकाच्या ह्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी. परंतु त्या टायमात 14 तारीख होती आणि 14 तारखेला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. जी प्रतिज्ञा केली ती पूर्ण केली 14 तारखेला, आणि तिथून 16 तारखेला ते कुठे गेला, चंद्रपूरला गेला. 16 तारखेला त्या ठिकाणी सुद्धा दुसरी दीक्षाभूमी, ज्याला पहिली दीक्षाभूमी त्याला दुसरी दीक्षाभूमी म्हणतात. तर चंद्रपूरला बाबासाहेबांनी असा डंका वाजवला आणि असं त्या ठिकाणी लोकांनी, त्या भागातल्या लोकांनी दीक्षा घेतली आणि आज आपण बौद्ध झालो, आपला नवीन जन्म झालेला. पण आपण बाबासाहेबांना विसरतोय. आज जर बाबासाहेब जर असते तर बाबासाहेबांची घरगत नव्हती काय, लोक बोलले असते आम्ही पण तुमचे एवढं शिकलो. परंतु बाबासाहेबांचे जे उपकार महान उपकार आहेत, जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत चंद्र आहे, तोपर्यंत ही बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे उपकार आपण कधीही नाही शकत. कारण आपल्याला जगण्याचा त्यांनी मार्ग दिलेला आहे. उपासकांनाच नाही, भिक्षू लोकांना सुद्धा मार्ग दिलेला आहे. कारण ते भिक्षू तेव्हा नव्हते, पण बाबासाहेबांनी हे भिक्षू संघाला मी शरण गेलो हे तेव्हापासून दाखवलं. आणि तेव्हापासून बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे विदर्भामध्ये भिक्षू संघ वाढायला लागला. न सांगता, अजूनही न सांगता वाढायला लागला भिक्षू संघ आपापले चिवर घालायला लागले. म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त प्रचार आहे. त्याचं कारण आहे भिक्षू. कारण ज्या ठिकाणी विहार आहे त्या ठिकाणी भिक्षू आहे, आणि भिक्षू आहे म्हणून लोक तिथे येतात, म्हणून ते विचार अगमनापासून सुरुवात करतात. तेव्हा लोकांना समजतं बौद्ध धर्म काय. तर भिक्षू आहे ना, तोपर्यंत तुमचा बौद्ध धर्म. आज आपल्यासाठी एवढी भिंत उभी आहे, काय होईल हे सांगू शकत नाही. बौद्ध धर्म खतम करण्याच्या मार्गाला सर्व लोक लागलेले आहेत. परंतु तुम्ही जर तुमच्या भिक्षूला जिवंत ठेवले तरच तुमचा बौद्ध धर्म टिकू शकतो. आम्ही आता 70 वर आलेले सांगू शकत नाही. काल आमचा माणूस रात्री बोलत होता, आमचा दुकानवाला खंडारी बाळाचा सासरा रात्री इथं ऑफ झाला. सांगू शकत नाही. जीवन आपलंच आपण समजलं पाहिजे.
भगवान बुद्धांनी सुद्धा जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्यांनी काय म्हटलं की आता तू कृष्ण आता माझं घर बांधू शकत नाही, मी सगळं तुझ्या आडे मोडून टाकलेत. आणि ह्या जे हे वाक्य आपल्याला जेव्हा समजणार तेव्हा आपण माणूस काय आहे ते आपल्याला समजतं. माणूस काय आहे, अरे कृष्ण आहे, हे माझं घर आहे ना, हे माझं घर आहे, हे माझं विहार आहे, ही माझी माणसं आहेत, ही माझी नातेवाईक आहेत, हे माझी संपत्ती आहे. हे आपल्याला जोपर्यंत समजत नाही हा मंत्र भगवान बुद्धांचा तोपर्यंत आपल्याला बौद्ध धर्म समजणं फार कठीण आहे. कुणाच्या नावावर आहे? आजपर्यंत 7-12 किती लोकांच्या नावावर झाला तो आहे का आपल्या नावावर? नाही ना. कित्येक पिढ्या तो 7-12 घेत मरून गेली, 7-12 त्याच्या नावावर मरून गेली. मग ते झालं, तो आला त्याच्या नावावर, तो आला त्याच्या नावावर. अरे काय कुणाचं आहे? काही नाही. आपण शरीर सुद्धा नाही आहे म्हणून आपण बाबासाहेब हेच आपले दैवत आहेत, भगवान बुद्ध हे सुद्धा आपले दैवत आहेत. मूळ दैवत दोनच आहेत, बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरेक आमचं काहीच नाही. मग आजच्या विजयादशमीच्या दिवशी एवढा मोठा या ठिकाणी बौद्ध स्तूपासून आमचा जनसमुदाय आमच्या तालुक्यामध्ये किती जमलेला आहे, किती जमलेला आहे. सकाळपासून लोक येतात, आपले जेवतात, तिथे जातात, येतात. जरी लोक आले नाही तरी पण हा मंडप मी जिवंत आहे ना तोपर्यंत हा मंडप राहणार म्हणजे राहणार. मी जरी नसली तरी राहणारच लोक, कारण माझी एक दाहण पारवीत आहे. लोकांच्या बसण्यासाठी मी जर व्यवस्था करेल ना ते एवढं तरी मी करू शकते ना. मोठं नाही काम करू शकत, एवढं तरी करू शकते. लोक येऊन बसू शकतात आणि कोणाला तरी सांगू शकते ना तुम्ही भोजन आणा, भोजन द्या म्हणून, तुम्ही पाणी आणा, पाणी द्या म्हणून. म्हणजे जे लोक या ठिकाणी येतात त्या ठिकाणी ह्या ठिकाणी लोकांना फार मोठा पुण्याचा लाभ भेटत असतो, खूप लाभ भेटत असतो. जी पाणी देतात, जी भोजन देतात, याचा लाभ असतो. आज त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल एका महिन्यात माताजी 4-4 कार्यक्रम कसे करतात, कोण पैसे देतात? मला कोणीच पैसे देत, मला कोणीच पैसे देत नाही. कोणी सांगावं आम्ही एवढं 1000 दिलं, तेवढं 1000 दिलं, तेवढं 1000 दिलं, एका महिन्यामध्ये एवढं कार्यक्रम. आणि ते सुद्धा बिहार पर्यंत कुठून पैसे आणते? सर्व देवता उभे असतात सर्व कामं करण्यासाठी. जिथे तिथे आपण चांगली कामं केली का बरोबर असतात, परंतु एक कार्यक्रम करता करता लोक कितीतरी लोकांकडे फिरतात पैसे जमा करण्यासाठी. मला काही गरज नाही, माझं बरोबर काम होतं, खूप बरोबर काम होतं. तर ही कामं आपल्याला आपल्या पुण्याईने होत असतात आणि पुण्यकर्माने होतात. आजचा दिवस आपला कितीतरी महत्वाचा आहे. सम्राट अशोक या दिवशी विजयी झाला है ना. किती भावांना मारली त्यांनी, सम्राट अशोकाने किती भावांना मारली. त्यांनी 99 भावांची कत्तल केली, एकच भावाची नाही. आज एक भाव 2 भाव एकमेकांशी भांडतात, फक्त त्या टायमात 99 भावांची कत्तल केली. कशासाठी केली की हे सर्व राज वगैरे माझ्या बापाचं आहे आणि ते मिळण्यासाठी त्यांनी कत्तल केली. हा सम्राट अशोक एवढा क्रूर नव्हता, वाईट पण नव्हता आणि क्रूर पण नव्हता, परंतु त्यांनी एवढ्या भावांची कत्तल केली. आणि सुमनची बायको बरोबर होती त्याच्या एका भावाची, ती पळून गेली आणि एका निग्रोध नावाच्या झाडाखाली तिने बालंतीन झाली, तिला मुलगा झाला. आणि त्याच गावातला चौधरी नावाचा माणूस त्याने त्या बाळाला आणि तिला घेऊन जाऊन सांभाळ केला. आणि नंतर तो मुलगा 7 वर्षाचा झाला. तिला सुद्धा भीती होती की ह्याला सुद्धा मारून टाकेल, पण 7 वर्षाच्या बाळाला एका बौद्ध भिक्षूने त्याला दीक्षा दिली आणि सामनेर बनवली. आणि नंतर हा सम्राट अशोकाच्या हा तो पुतण्या होता, परंतु त्याच रस्त्याने जात असताना हा सम्राट अशोक म्हटला, भंतेजी या आम्ही विजय झालेले आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू अशोक खाली ये, तू कोणता विजय मिळवलास? एवढ्या लोकांना मारलेशी लोक रडत आहेत. कोणाची बायको, कोणाची पत्नी, कोणाची आई, कोणाची वडील, कोणाची बहीण अनेकांना मारलेली आहे. तरी ते एवढं पापाचे भागीदार कोण आहे तुझ्या? कोण तुझं पाप वाटून येणार आहे? परंतु त्याचा पुण्यच होता, अगोदरचा तो पुण्यवानच होता. आणि मग लगेच त्याला समजला अरे इथं तुम्ही एवढं जे पाप केलेलं आहे याचा भागीदार कोणच होऊ शकत नाही. म्हणून सम्राट अशोकाने त्याच्या डोळं उघडलं आणि नंतर सांगितलं भंते तुमच्या चौकामध्ये प्रवचन लावीन. आणि या भंतेजीने त्या चौकामध्ये प्रवचन दिल्याच्या नंतर त्या सम्राट अशोकाने
तल्लग त्याचे डोळे उघडलं की हे मी जमा केलेलं आहे हे सुद्धा मी सोडून जाणार आहे. म्हणून त्यांनी संपूर्ण वैभव काय होतं जेवढं जमा केलेलं तेवढं लोककल्याणासाठी लावलं, पूर्ण लोककल्याणासाठी. रस्त्याच्या कडेला झाडं लावली, विहिरी बांधल्या. पूर्वी विहिरी असायच्या रस्त्याने, झाडी लावलेली. त्याच्यानंतर दवाखाने बांधले, गुरांचे दवाखाने बांधले, पक्षीचे, माणसाचे बांधले त्याने. आणि ज्या धर्मशाळा बांधल्या त्या, हे आता जे समाज मंदिर आहे ना, ही कल्पना संपूर्ण सम्राट अशोकाचीच आहे. आणि एवढंच नाही करून तर त्यांनी चैत्य स्तूपाकडे सुद्धा लक्ष दिलं. आणि ज्या ज्या ठिकाणी बुद्धाच्या अस्थि धातू जे जे चैत्य होते त्या ठिकाणी सम्राट अशोकाने मोठी मोठी विहार बनवली. जसं महाबोधी महाविहार सम्राट अशोकाने बनवलं. सम्राट अशोकाचं नाव निशाण नाही तिथे, कोण नाव घ्यायला तयार नाही त्या ठिकाणी. अनागारिक धर्मपालनी एवढं केलं, पण अनागारिक धर्मपालची सुद्धा जयंती कोण करायला त्या ठिकाणी तयार नाही. तर एवढंच करून नाही, त्यांनी भिक्षूंसाठी सुद्धा विहार बनवली, भिक्षूंसाठी विहार बनवली, रूम बनवली, सगळ्या सोयी केल्या भिक्षूंसाठी या सम्राट अशोकाने. आणि नंतर तो मोगलीपुत्ता तिस्सा त्यांची गुरु होती, कारण मोगलीपुत्ताकडे जाऊन त्यांनी दीक्षा घेतली होती सम्राट अशोकाने. तर मोगलीपुत्ता तिस्साकडे जाऊन म्हणतो की भंतेजी, मी आता धम्माचा दायक होऊ शकतो, एवढं मोठं दान दिलं, आता माझ्याकडे काहीच झालेलं नाही. तेव्हा मोगलीपुत्ता तिस्सा म्हणतात, पृथ्वीपासून ब्रह्मांडापर्यंत तू किती दान दिलंस, त्याला दान म्हणता नाही येणार, तुला दायक म्हणून म्हणता नाही येणार. तुझी मुलं दान देशील त्यावेळेस तू धम्माचा दायक. कुणाची मुलं तरी आमच्या विहारात कुणाचे येतात का? काहीच कुणाची गरज नाही पाठवायची. पण मुलं पाठवणं आणि त्या मुलांचं हे पुण्यकर्म फार मोठं होतं. म्हणून महेंद्राने आपल्या डोक्याचं दाढीचं केस काढलं आणि भावाचं बघून बहिणीलाही वाटलं की बापाला जर दायक पद द्यायचं आहे, जर एवढं मोठं पद द्यायचं आहे, तर भावाने एवढं केलं, मी का करू नये. म्हणून तिने सुद्धा आपलं केस मुंडन केलं आणि ती भिक्षुणी झाली. दोघं बहिणी भावंड भिक्षुणी झाली. संगमित्राचं लग्न झालं होतं, एक मुलगा होता तिला, आणि तो मुलगा सुद्धा त्या महेंद्रासोबत पाठवून दिला. आणि महेंद्र काही भिक्षुणा घेऊन श्रीलंकेमध्ये प्रचार करण्यासाठी गेला. आणि प्रचार करत असताना त्या ठिकाणी काही बुद्धिजम नव्हता श्रीलंकेमध्ये. आता श्रीलंकेची अवस्था पाहिली ते बघितली ते लोक कसे आहेत, एवढी गरीब आहे श्रीलंका की त्या टायमात किती असतील. मग तशा लोकांचं मत परिवर्तन महेंद्राने केलं. त्या ठिकाणी जाऊन महेंद्र जेव्हा उतरला तेव्हा राजा शिकारीला खाली उतरला होता, तेव्हा महेंद्र त्याला हाक मारायला लागला, राजा तिस्सा म्हणून, माझ्याच राजा देऊन मला कोण हाक मारतो. पाहिलं तर हे साधू लोक. आणि मग त्यांनी घरी नेली, विचारपूस केली, कुठून आलात, काय आलात, कशासाठी आलात. आणि हा राजा पहिला धार्मिक झाला. आणि धार्मिक झाल्याच्या नंतर लोक त्या ठिकाणी येऊन काय झाले, होतं वाचक खायला लागले, काही लोक सामने व्हायला लागले, काही लोक भिक्षू व्हायला लागले, अनागारिक व्हायला लागले. अनागारिकाची पद्धत श्रीलंकेमध्ये चालू झाली, कारण अनागारिक धम्मपाल त्याच्याने तिथे अनागारिक व्हायला लागली ना. आत्ता सुद्धा अनागारिक म्हणून. आणि खरोखरच थेरवाद बोलतात, तर थेरवाद हा आपल्याला श्रीलंकेमध्ये बघायला मिळतो, तिथेच फिरायला मिळतो. आणि त्याच्यानंतर त्याची बहिणीला त्यांनी बोलवली, कारण महिलांना दीक्षा द्यायची होती. म्हणून त्यांनी सांगितलं माझ्या बहिणीला बोलवा. आणि मग ती संघमित्रा श्रीलंकेला गेली. एवढं पण नाही की येताना बोधिवृक्ष घेऊन ये म्हणून सांगितलं. बोधिवृक्ष नेत असताना तिच्या बापाने तो बोधिवृक्ष असा विमानाने पाठवला नाही, गाडीने पाठवलं नाही, तर बोटीने पाठवला. मग तेवढी बोट तयार केली असं मुलीसाठी. धर्मासाठी कामं कशी केलेली आहेत बघा. बाबासाहेबांनी तर आपल्या मुलांची सुद्धा पर्वा केली नाही, पत्नीची पर्वा केली नाही. परंतु सम्राट अशोकाने किती मोठा त्याग केलेला आहे की एवढी मोठी बोट आणि ती गंगा नदीमध्ये सोडतात. गंगा नदीचं पात्र जेवढं आहे, त्या टायमात पाणी किती असेल. आणि तिच्याबरोबर काही उपासक, काही सेवक, काही भिक्षुणी. आणि ही बोट घेऊन ती जेव्हा श्रीलंकेला जाते, एवढ्या महासागरातून थोडं कमी आहे का पुण्य सम्राट अशोकाचं. आणि तिथे जाऊन अनुराधापूरला उतरते. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर स्वागत होतं. आणि त्याच्या पुढे मग त्या ठिकाणी भिक्षुने संघ निर्माण.
ह्या गोष्टी आपल्या मुलाबालापासून आपण जर शिकल्या तर आपल्यामध्ये बौद्ध धर्म चांगल्या प्रकारे देखील वाटचाल करू शकतो, चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकतो. पण आपण मी माझं आता हा बौद्ध स्तूप आहे, कोणाच्या सातबारा नावावर आहे का? कोणाच्याच नाही, कोणाच्या नाही, माझ्या नाही, तुमच्या नाही, कोणाच्या नाही. स्तूप आहे बुद्धाचा म्हणून आपण या ठिकाणी येऊन बसतो आणि या ठिकाणी आपलं या ठिकाणी कार्य होतं, कार्यक्रम होत असतात, अनेक लोक येतात, अनेक लोक कार्यक्रम करतात आणि असंच केलं पाहिजे. पण तो बाबासाहेबांनी आपल्याला एकच मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा, न संघटित. तर आपल्या समाजाला संघटित होण्याचं मोठी काळाची गरज आहे, खूप काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत आपला कोणताही विकास होऊ शकत नाही, कोणताही नाही. जसं महाबोधी महावीराचं आंदोलन चाललेलं आहे, कोणत्या संघटनेमध्ये हे संघटनेच्या हातामध्ये देणार महाबोधी महावीर. परंतु हे जर आपण एकीने असलो, एक केलं, एकीने जर हे सगळ्या गोष्टी आंदोलनाच्या केल्याच्या नंतर आपल्याला महाबोधी महावीर याचं हातामध्ये भेटू शकतो. बार कमी नाही तो महाबोधी महावीर. जे लोक गेल्या, जे लोक त्याच्यात राबतात, त्यांना बघतात, त्यांना माहिती आहे की महाबोधी महावीराची किती उलाढाली होती, किती पैसा येतो आणि किती त्याच्यामध्ये कामं करावी लागतात. तर तसंच आपल्याला छोट्या मोठ्या का होईना काम, पण आपण संघटित ज्यावेळेस राहतो त्यावेळेस आपलं काम हे सक्सेसफुल होतं आणि ते झालं पाहिजे. आणि ह्याला तुमचा एकच डोज असेल की बौद्ध भिक्षू. बौद्ध भिक्षूंना तुम्ही जोपर्यंत जवळ करत नाही तोपर्यंत कोणताच विकास होऊ शकत नाही, कोणताच विकास नाही होऊ शकत. कारण तो आपला धर्मगुरू आहे, बाबासाहेबांनी दाखवलेला आहे धर्मगुरू. आणि ह्या बाबासाहेबांचं ऋण आपल्याला फार मोठं आहे, खूप मोठं ऋण आहे. ते आपण कधीही विसरू शकत नाही, कुठेही आपण गेले तरी. कारण बाबासाहेब फक्त आपल्याला माहिती आहे, परदेशाच्या लोकांना माहीत नाही बाबासाहेब राहायचे. आपल्यालाच माहिती आहे. त्यांना काय करायचं, त्यांच्या राज्याचे त्यांनी मोठे मोठे कार्यक्रम करतात, पण आपल्या राज्याचे ते नाही करू शकत. आपणच करू शकतो, बाबासाहेबांची जयंती करू शकतो, दसऱ्याचा कार्यक्रम आपण करू शकतो, बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन. किती कोणता जरी झोपडपट्टीत माणूस असला, तो कसा जरी असला तरी पण तो बाबासाहेबांचं ऋण म्हणून काही ना काही करू शकतो, काही ना काही. तर एक माणूस होता, त्याने फक्त बाबा फोटो लावला ना, तो बसला होता, जो आज जयंती माणसं तो कोणच नाही. परंतु त्याच्या मनामध्ये काय होती, तळमळ होती की आज बाबासाहेबांची जयंती आहे, तो एकटाच बसलेला आणि फक्त मंडप थोडासा टाकलेला होता आणि बाबासाहेबांचा फोटो लावून दिवसभर बसला. म्हणजे एक लोकांच्या मनामध्ये बाबासाहेब किती रुजलेले आहेत. तर आपण या बाबासाहेबांचं ऋण, सम्राट अशोकाचं ऋण आपण कधी विसरू नये. तर आजच्या या दसऱ्याच्या अनुषंगाने तुम्ही सर्वजण आलात. हे सकाळपासून लोक येतात, येतात. तर सर्वांना मंगलकामना, आशीर्वाद आहे. तुम्हाला भोजन दिल्यांच्या भोजनाचं सुद्धा अनुमोदन आणि खरोखरच एक आशीर्वाद देण्यासारखी गोष्ट म्हणजे जो आतापर्यंत 25 वर्ष या ठिकाणी मंडप टाकतो त्यांना तर किती आशीर्वाद जात असत ना, ती किती पुण्यकामी आपली करत असतील. असं नाही माताजी मला पैसे द्या, एवढंच द्या, तेवढंच द्या, पैसा दिलेला सुद्धा बघत नाही अशी सुद्धा लोक इतर समाजाचे. की माताजी किती पैसे देत आहेत, आमचं एवढं झालं म्हणून. तसंच आमचे गोरेरावने या ठिकाणी एवढं मोठं श्रम केलेलं आहे, कोण सांगू शकत नाही. 25 वर्षाचा काल गेलेला आहे, कोण सांगू शकतो. त्यांनी त्यांची पुण्यपारमी तर केलेली आहे, नावासाठी नाही केलेलं आहे. परंतु जेव्हा जेव्हा आपण पुण्य करतो ना, त्याचा खूप मोठा लाभ होत असतो, खूप लाभ होत असतो. तिथे आमचे जामीर या ठिकाणी बसलेले आहेत आणि आमच्या उमरेत आहे. आम्हाला बाथरूम नव्हता, आपली दोघं लागली कामाला आणि त्याने आम्हाला करून दिला. बौद्ध अन्यायाने केली पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. तुम्ही नुसतं आपल्या कार्यक्रमाला या, भाषण द्या ना, आम्ही तुम्हाला दान देतो, आमचं काम संपलं असं नाही. जो बौद्ध भिक्षू बाहेर पडतो तो समाजाशी बांधिलका असतो, समाज त्याच्याशी बांधिलका असतो. श्रीलंकेत लोक बौद्ध भिक्षूला शिकवतात, मुलांना शिकवतात, सगळ्या गोष्टी त्यांना पुरवतात. परंतु आपल्या भारतामध्ये असं झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी बौद्ध भिक्षू बिल्डिंग मध्ये राहायला गेलेले आहेत. काय किती मोठी खंत आहे बिल्डिंग मध्ये. त्या श्रीलंकेच्या माताजी गेल्या 14 तारखेला आल्या होत्या, त्यांना विहारच नाही. शेवटी त्यांनी काय केलं, एकाचं घर होतं त्या घरामध्ये राहायला दिलं. केवढी मोठी खंत आहे. आपल्याकडे कोण उपासक पैसेवाले नाहीत का?
मग हा पैसा फक्त तुम्हाला जमिनी घेण्यासाठी, तुम्हाला घरं घेण्यासाठीच का? मग बौद्ध भिक्षूंची सोय कुठं होणार? बौद्ध भिक्षू हा विहारातच असला पाहिजे आणि विहारामध्ये लोकांनी त्यांच्या व्यवस्था करून दिली पाहिजे. पाण्याची दिली पाहिजे, त्यांच्या रस्त्याची दिली पाहिजे, त्यांच्या रूमची दिली पाहिजे, त्यांना जे जे काय पाहिजे ते दिली पाहिजे. म्हणजे ते सुखपूर्वक आपला प्रचार प्रसार करतात आणि कोणताही भिक्षू असा बसलेला नाही. एवढंच नाही तर बौद्ध भिक्षूंना तुम्ही संध्याकाळी पण कार्यक्रमाला बोलवता. ही फार मोठी समाजामध्ये चूक आहे. तुम्ही दिवसभर बोलवा ना, सकाळी बोलवा, त्यांना भोजन द्या, प्रवचन ऐका, तुमचा वेळ काढा ना तुमच्यासाठी. पण तुमच्या वेळेसाठी तुम्ही संध्याकाळी बोलवता. तो बौद्ध भिक्षू 10 ते 11 वाजता आपल्या विहारात जातो. त्याच्या विहारात दिवाबत्ती कोण करणार? बाबासाहेब करतील का त्या ठिकाणी? तर ते त्या बौद्ध भिक्षूंना सुद्धा तुम्ही वेळ द्या, त्यांना सुद्धा अभ्यास करू द्या आणि त्यांना सुद्धा वाचन करू द्या. ते वाचन करतील तेव्हा तुम्हाला सांगतील ना. त्यांनी वाचनच नाही केलं तर आता तो 10 ना 11 गेलेला बौद्ध भिक्षू सकाळी उठणार का लवकर? परत उठला का परत कार्यक्रमाला? म्हणजे त्या बौद्ध भिक्षूला असा वेळ भेटत नाही की एवढी समाजाने बांधून ठेवलेली आहे, परंतु संध्याकाळचा कार्यक्रम बंद ठेवा. आणि ते बुद्धीजीने सांगितलं संध्याकाळी कार्यक्रम केलात तर मग तुम्ही तो दुसरीकडे कुठं बघा. कारण मी बौद्ध स्तूपावर असल्याच्या नंतर एखादा दसऱ्याचा कार्यक्रम आहे, जयंतीचा कार्यक्रम आहे आणि त्या विहारामध्ये काळोख असणार, तुमच्या राहून फायदाच करणार दुसरं विहार. आपण संध्याकाळचे किती आपल्याला पैसे देतो, किती 4,000 5,000 10,000 मी देतो, परंतु आमच्या कार्यक्रमाला या. संध्याकाळचा कार्यक्रम उपासच आणि सकाळी बोलवा, भोजन हो, सर्वांना सुख शांती लाभो, आरोग्य लाभो. बाबासाहेबांच्या आजच्या विजयादशमीच्या दिवशी सर्वांचाच विजय हो. सर्व लोक धर्मिक बनो. नमो बुद्धाय. जय.